आज दिनांक 15 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान मुक्तिधाम परिसरांची पोलीस उपायुक्तांकडून पाहणी करण्यात आली। यावेळी त्यांच्या समवेत उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे होते। येत्या बुधवारी दिनांक 17 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या रामनवमीनिमित्त पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील मुक्तिधाम परिसराची पाहणी करून माहिती घेतली। बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी रामनवमी उत्सव नाशिक रोड परिसरात प्रचंड प्रमाणात साजरा करण्यात येतो। त्याचप्रमाणे मुक्तिधाममध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। त्यामुळे या ठिकाणी शहर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक व रामभक्त येत असतात। त्याचप्रमाणे रामनवमीच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी मोठी मिरवणूक निघते। या मिरवणुकीमध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी होत असते। या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी करून माहिती घेतली व काय उपाययोजना करायच्या याबाबत सूचना करून त्याप्रमाणे बंदोबस्त ठेवण्याची योजना आखण्यात आली। या प्रसंगी रामनवमी उत्सव समितीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। ॲडव्होकेट अनंतराव जगताप यांनी रामनवमी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची अधिक माहिती दिली आहे। दिनांक 17/4/2024 बुधवार रोजी श्रीराम नवमीच्या निमित्ताने सकल हिंदू समाजाच्या वतीने मुक्तिधाम मंदिरापासून उड्डाण पुलाखालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून हार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सत्कार मार्गे पुन्हा मिरवणूक ही मुक्तिधाम पर्यंत येणार आहे। या मिरवणुकीच्या आयोजनात प्रामुख्याने श्रीरामाचं एक मोठं तैलचित्र, अनेक वाहनांमध्ये अनेक चित्ररथ आणि या मिरवणुकीमध्ये एक दक्षिण भारतातला एक ढोल पथक असेल। या सगळ्या मिरवणुकीच्या आयोजनामागे हिंदू समाजामध्ये श्रीराम नवमीचं महत्व हे विशद व्हावं, लोकांपर्यंत जावं या हेतूने ही मिरवणूक दिनांक 17/4/2024 रोजी काढण्यात येणार आहे। या मिरवणुकीमध्ये सकल हिंदू समाजाने आपल्या कामातील वेळ काढून सगळ्यांनी अगत्याने आपल्या कुटुंबासह सहभागी व्हावं अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो।